मागच्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याच कदम घराण्यामुळे शिवसेनेमुळे अनंत खासदार होऊ शकले। आज ते पापाचा पैसा म्हणतायत, परंतु आमच्याच पैशाच्या जोरावरती हे मागच्या 2019च्या निवडणुकीला जिंकून आले आणि सगळ्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लीड हे दापोली मतदारसंघामध्ये आम्ही त्यांना मिळवून दिलं होतं। आता योगेश कदम त्यांच्यासोबत नाही आहे। कदम घराणं संपायची भाषा तर दूरच राहिली, परंतु आता गीते आयुष्यामध्ये ह्यापुढे लोकसभा काय एखादी ग्रामपंचायतची सरपंचाची निवडणूक देखील जिंकू शकत नाही। आणि माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे की त्यांनी दापोली मतदारसंघामधनं जर का मी 25,000च्या खाली जर का लीड घेतलं तर नक्कीच भविष्यामध्ये योगेश कदम हा आयुष्यामध्ये निवडणूक लढवणार नाही। माझं त्यांना चॅलेंज आहे। एकंदरीत दापोली मतदारसंघामधल्या जनतेने, रायगड लोकसभा मतदारसंघामधल्या जनतेने गीतेंना मागच्या निवडणुकीतच नाकारलं आहे। जवळपास 38,000च्या मताधिक्याने मागची निवडणूक ते हरले होते। ही निवडणूक ते कमीत कमी 1.5 ते 2 लाख मतांच्या फरकाने त्या निवडणूक 100% हरणार आहेत आणि हा पर्व त्यांना दिसतोय आणि म्हणून त्यांचं मला वाटतं त्यांची ही बेताल वक्तव्य होत आहेत। एकंदरीत रामदास भाईंनी खेड तालुक्यासाठी काय केले हे खेड तालुक्याची जनता जाणते। येत्या 26 तारखेला खेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटने मेळाव्यांना सुरुवात होते। नक्कीच या मेळाव्यामध्ये चोख उत्तर हे व्यासपीठावर तर दिलंच जाईल, परंतु तिथे असलेल्या जनतेच्या उपस्थितीवरनं देखील नक्कीच येणाऱ्या सभेमध्ये हे उत्तर दिलं जाईल। आणि मला वाटतं गीतेंची रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना मतं मागण्याचा अधिकार नाही। त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचा भकास केला आहे। 36 वर्ष खासदार असून देखील गीतेंना एकही उद्योग आणता आला नाही, एकही त्यांना मुलांना नोकरी देखील त्यांना लावता आलं नाही। आज ते समाजाच्या नावाने मतं मागतायत कुणबी समाज म्हणून, परंतु कुणबी समाजच ह्यांना प्रत्येक गावामध्ये लात मारून बाहेर काढेल हा माझा विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।